तालुका अध्यक्ष हिराचंदजी सूर्यवंशी, आपण थोडंसं आतमध्ये या। आपला या ठिकाणी बहुमान सन्मान नक्कीच मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी केला जातोय। थोडंसं मध्ये यायचं आहे। जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत। त्यानंतर मुंबई कार्याध्यक्ष अल्पसंख्याक माननीय आसिफ भाई सिद्दीकी साहेब, आपण थोडंसं पुढे यायचं आहे। आपला सुद्धा बहुमान सन्मान मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन केला जातोय। सुरेशजी भालेराव साहेब, आपण सुद्धा पुढे यायचं आहे। आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय। सुरेशजी भालेराव साहेब यांचा हा बहुमान सन्मान, जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत। आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आमचे तालुका अध्यक्ष मंडूच, ज्यांचा बहुमान सन्मान करायचा राहिला आहे, असे आमचे मुंबई कार्याध्यक्ष माननीय बाजीराव नलावडे साहेब यांचा बहुमान सन्मान मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार करायचा आहे। नक्कीच त्यांनी शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत। आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण लगेच पारितोषिक वितरण समारंभ सुरुवात करतोय। सर्वप्रथम या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ज्यांनी 14 धावा केल्या 7 चेंडूमध्ये आणि 1 गडी बाद केलाय, तो ठरतोय ऋषिकेश हळदणकर। जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत। यानंतर उत्कृष्ट फिल्डर, ज्याला क्षेत्ररक्षक मराठीमध्ये म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून 2 रनआउट केले गेले आणि 5 कॅचेस पकडल्या, एकच नाव कांजूरमध्ये गाजतंय, मंचेकरांचे सुपुत्र प्रसाद मंचेकर याला दिला जातो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार। मामा मंचेकर यांचे सुपुत्र आहेत। पहिल्यांदा आपण पाहिलं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आहेत। मामा मंचेकर यांचे व्यावसायिक, जरी यांत्रिकीमध्ये आपण इंजिनियर म्हणून संबोधले जातात, पण क्रिकेटच्या माध्यमातून प्रसाद 2 मिनिटं या ठिकाणी आपण इतकूच या बाजूला ये। कसं वाटतंय हे पारितोषिक तुला कितव्यांदा मिळतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक कितव्यांदा मिळालंय आणि आयोजन नियोजनाबद्दल 2 शब्द तुझ्याकडनं अपेक्षित। सर्वप्रथम सर्व खेळाडूंनी सकाळपासून इथे आलेले आहेत, तर पहिला सर्वांना विनंती आहे की आपल्या आलेल्या सर्व खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हारणं जिंकणं हा वेगळा पाठ असतो, उत्कृष्ट पद्धतीने आयोजन केलेलं आहे। तसेच सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानतो। खूप सुंदररित्या इथे कार्यक्रम सादरीकरण केलेला आहे। तसेच बेस्ट फिल्डर ऍक्च्युली आम्ही फक्त आर्केडमध्ये खेळतो, हे माझं फर्स्ट टाइम आहे, मी हे बाहेर खेळतोय, तरी आम्ही इथे एन्जॉयसाठीच खेळत होतो। तर उत्कृष्ट अशी आमच्या टीमची आणि इतर टीमही खूप जोशमध्ये आणि खूप चांगले खेळले, तरी मी पुन्हा एकदा आयोजकांचे खूप खूप आभार मानेन आणि सर्व खेळाडूंनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। प्रसाद 1 मिनिट, मामा मंचेकर या ठिकाणी या अंतिम फेरीमध्ये जर असते आणि पारितोषिकांची बरसात झाली, नलावडे साहेब तुमच्या माहितीकरिता सांगतोय, ज्या ज्या ठिकाणी कॉमेंट्री करायला जातो त्यावेळेस मंचेकर मामा एक आगळं वेगळं पारितोषिक लावतात। 3 वाईट टाकले का 2000 रुपयाचं पारितोषिक, 3 गडी बाद नाही केले तर 6 गडी बाद केले तरी 2000 पारितोषिक। मंचेकर मामा यांचे हे सुपुत्र प्रसाद मंचेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत। तुझ्या क्रिकेट वाटसाठी हार्दिक शुभेच्छा। यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, तुमच्याकडनं नाव यायला पाहिजे।
मच्छिंद्र गोरडे साहेब आपण पुढे या. हे पारितोषिक तुमच्या हस्ते आपण नक्कीच देतोय. नामांकन तुमच्याकडनं यायला पाहिजे. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? एकच नाव. क्रिक बसच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जात आहे ज्याने 7 गडी बाद केलेत असा ऋषिकेश कोळगे ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. ऋषिकेश कोळगे नसतील तर दुसरं कोणी त्यांचा संघ प्रतिनिधी असेल उर्फ पप्प्या. रोशन आपण आला तरी चालेल, या लवकर. ऋषिकेश कोळगेचं पारितोषिक घेण्यासाठी रोशन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक. यानंतर उत्कृष्ट फलंदाज कोण? तुमच्याकडनं नाव यायला पाहिजे. अरे त्याने तर 24 एक्स्ट्रा टाकलेत, एक महागडं षटक टाकलंय. क्रिक बस मध्ये त्याचा नावाचा उल्लेखच नाहीये, पण त्याने 104 धावा नक्कीच केल्या आहेत आणि 4 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. तोच ठरतोय केतन मेमाने, उत्कृष्ट फलंदाज. नरवडे साहेबांच्या शुभ हस्ते अशोकजी आणि नलावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार. धावा कुठल्यात? 104 आणि 4 विकेट बाद केलेत. जायचं नाहीये, पारितोषिक मिळतंय उत्कृष्ट फलंदाजाचं. आजपर्यंत तुला उत्कृष्ट फलंदाजाचा किती आणि केव्हा आणि कशा पद्धतीने पारितोषिक, अशी स्वैर गोलंदाजी करून सुद्धा तुला पारितोषिक मिळतंय, हे तुझं अहोभाग्य आणि तू कमबॅक केलंयस. कसं वाटतंय पारितोषिक घेतल्यानंतर? आणि आयोजन नियोजन मधाशी बोललोय, परंतु तुझा संघनायक आणि संघ खेळाडूने तुझ्यावर टाकलेला सार्थ विश्वास आणि तुला मिळालेल्या पारितोषिकाबद्दल कसा आनंद व्यक्त करशील? सर्वप्रथम ही प्रीमियर लीग आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. खूप छान प्रकारे ही आयोजित केलेली आणि बेस्ट बॅट्समनचं हे अवॉर्ड मला शाळेत असताना एकदा भेटलेलं, त्यानंतरच आत्ता भेटलंय. रामनगरमध्ये भेटलेलं एवढंच मला आठवत आहे. आणि चांगल्या पद्धतीने टीमसाठी परफॉर्म करेल हेच माझा फक्त हेतू होता, त्यामुळेच मला ते भेटलं. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच जोरदार टाळ्या नेमाण्यासाठी झाल्या पाहिजेत आणि चुकीची आपण दुरुस्ती नक्कीच करतोय. ऋषिकेश कोळगेचं नाव आपण नामांकन म्हणून गोलंदाजीच्या माध्यमातून केलं होतं आणि पुढच्या मॅच अपडेट न झाल्यामुळे गोलंदाजीचं पारितोषिक या ठिकाणी थोडंसं फिरवलं जात आहे आणि फिरवण्याचा उद्देश तेच आहे. पुढच्या मॅचच्या सरासरीनुसार एकच नाव आहे. मगाशी जे नाव घेतलं गेलं कोण? संघ प्रशिक्षक पियुष चौधरी याला दिला जाते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक. क्रिक बसच्या माध्यमातून बाकीच्या मॅचेस अपडेट न झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडंसं घाई झाली आणि गोलंदाजच्या माध्यमातून यानंतर फेअर प्ले अवॉर्ड ज्या संघाला दिला जातोय तो संघ एकच संघ आहे. संघनायक यश 11 आपण पुढे यायचंय. फेअर प्लेअरचा अवॉर्ड या संघाला या ठिकाणी नक्की दिला जातोय. यश 11 संजयजी पै फेअर प्लेचा अवॉर्ड या ठिकाणी दिला जातोय. एक आकर्षक करंडक आणि संजय पै याबद्दल नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 2 शब्द संजय पै यांच्या माध्यमातून नक्कीच बोलले जातील. आयोजन नियोजनाबद्दल आपण नक्की त्यांच्याकडनं विचारूया. संजय पै काय आनंद व्यक्त कराल? फेअर प्लेचा अवॉर्ड मिळालाय, चांगला खेळ तुम्ही केलाय, अंतिम फेरी गाठू शकला नाही त्याबद्दल थोडेसे खशील असाल. आणि मगाशीच आपण एका या ऑक्शन मध्ये म्हटला होता जो जिद्दा व सिकंदर, आणि तो शब्द नक्कीच खरा करून तुम्ही सातत्याने ठेवताय.
कसं वाटतंय फेअर प्लेचा अवॉर्ड मिळाल्याबद्दल? अगोदर तर आयोजकांचे आभार. सगळ्यात चांगली टुर्नामेंट आतापर्यंत म्हणजे बोलतो ना KPL ग्राउंडची होते, पण टर्फची पंकज आणि प्रचित खूप चांगली टुर्नामेंट. आणि सोहम सर, सोनबाई अशीच मुलांना प्रोत्साहन सगळे आणि सगळी त्यांची पूर्ण ग्रुप आणि असंच या पंकज आणि प्रचितच्या मागे राहा. खूप चांगले क्रिकेटर पण आहेत. आता तुमचे खूप आभार, तुम्ही एवढी चांगली टुर्नामेंट केली. तर मी यांना 1 वर्ष अगोदर बघितलं, यांनी महिलांसाठी पण एक टुर्नामेंट आयोजन केलं, तेव्हा पूर्ण त्यांनी त्यांचं सगळं ठाण्यामध्ये खूप जर्सीचं वगैरे सगळं केलेलं. आणि फर्स्ट टाइम फेअर प्ले अवॉर्ड भेटलेला आहे. ट्रॉफी तर अशी जिंकतच असतो, पण फेअर प्ले अवॉर्ड आम्हाला फर्स्ट टाइम भेटला माझ्या टीमसाठी, आणि माझ्या टीमसाठी थँक्यू. संजय भाई, शेवटचा एक प्रश्न विचारतोय. फेअर प्लेचा अवॉर्ड जरी तुम्हाला मिळालाय, परंतु हे आयोजन नियोजन तुम्ही बघितलं की कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व पहिलं, टर्फ पहिलं पर्व सक्सेस झालंय. काय त्रुटी किंवा काय आनंद तुम्हाला कुठला काही आढळले असतील तर नक्कीच आयोजक 2 आहेत, शोले की दोस्ती असं म्हटलं जातं, प्रचित आणि पंकज, त्यांचं तुम्ही कौतुक केलंय. जय वीरूची जोडी आहे आणि संपूर्ण मंडळी त्यांच्या पाठीमागे आहेत. अशाच पद्धतीची महिलांची काही टुर्नामेंट तुम्हाला व्हायची असेल तर नक्कीच आमचे सोहन सर आहेत, ते तुम्हाला शब्द देतील आणि तुमची टुर्नामेंट महापौर क्रीडांगणामध्ये राहील अशी दक्षता घ्या. आणि तुमचं कौतुक संजय पैसाठी जोरदार टाळ्या का झाल्या पाहिजे. त्यांनी उत्कृष्ट फलंदाजाचं बॅट सुद्धा पारितोषिक या ठिकाणी ठेवलं गेलंय, ते पारितोषिक सुद्धा आपल्याला बॅटिंग बॅट्समन जो आहे त्याला दिलं जाईल. आणि ते मॅन ऑफ द सिरीजसाठी कन्वर्ट केलंय, बॅट्समनसाठी न करता मॅन ऑफ द सिरीजसाठी ते पारितोषिक. तुमच्या क्रिकेट हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर उपविजेता संघ म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातोय आणि तो संघ नक्कीच ठरला जातोय, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी सकाळपासून या चाललेल्या KPL मध्ये आपल्या मधुर वाणीने सर्वांचं मनोरंजन करणारे संतोष कदम सरांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कांजूरचा मधुर असा आवाज संतोष कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. चला, उपविजेते संघ नक्कीच आपण पाहतोय. चला, सर्व मान्यवर पाठीमागे या. फायरवर्क्स लावले जातील आणि उपविजेता संघ ठरला जातोय. नन अदर दॅन विहान संघाचे सर्व खेळाडू आपण एकत्र यायचंय. फायरवर्क्स लावलं जाईल, थोडंसं आपण पुढे राहायचंय. वायर बघा, वायर बघा. आणि हा, सर्वांनी एकत्र खाली एकत्र या. त्या बाजूला थोडेसे राहिले तरी हरकत नाही. ट्रॉफी घ्यायची आहे, मध्ये ट्रॉफी घ्या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. बाहुबली चषक मध्ये ठेवा, बाहुबली चषक मध्ये ठेवा. आणि नक्कीच या ठिकाणी हा बहुमान सन्मान मुंबई कार्याध्यक्ष पंकज आहे ना आतमध्ये, तिकडे जा. फायरवर्क लागलं जाईल तेव्हा थोडंसं मागे जायचंय. माननीय शिवाजीराव नलाडे साहेब मुंबई कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत.
आणि एकत्र फायरवर्क लागण्या अगोदर एकत्र बोलायचंय गणपती बाप्पा. उपविजेता संघ ठरतोय बियान. संघ प्रतिनिधी म्हणून एक कोण बोलणारा चांगला असेल त्याने मध्येच थांबायचंय. प्रचित 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 जायचं नाहीये. या बाजूला आहे प्रचित. प्रचित इकडे इकडे माझ्या बाजूला आहे प्रचित. प्रचित इकडे ये इकडे. अरे 2 मिनिटं ये. पंकज ये. अंतिम फेरी गाठली नाहीये. यश अपयश या 2 गोष्टी असतात. नाण्याच्या 2 बाजू असतात. काय व्यथा व्यक्त कराल आणि उपविजेता ठरल्याबद्दल काय आनंद व्यक्त कराल? सर्वप्रथम सकाळपासून माझ्या पूर्ण टीमने कमिटीने जे मला सहकार्य केलं आणि आमचे जे पण मित्रवर्ग आहेत तसेच आमच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते विक्रोळी विधानसभेतील जेवढे पण कार्यकर्ते होते सोहनबाईंसोबतची आमची कमिटी होती त्या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी इथे सकाळपासून आम्हाला वेळ दिलात. आमच्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा सांभाळली कारण आम्ही दोघं खूप आतमध्ये बिझी होतो आणि पूर्ण बाहेरची जी व्यवस्था होती डेकोरेशनचं होतं सगळ्या गोष्टी सोहनबाई आणि त्यांच्या कमिटीने पूर्णपणे सांभाळल्या. आणि मी आता आमचे प्रमुख मान्यवर शिवाजी साहेब नलावडे जे आमचे पक्षप्रमुख आहेत आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत त्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी इथे उपस्थिती दाखवली आणि याचा नक्कीच आमच्या वॉर्डला खूप फायदा होईल आणि आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी करू. आणि सेकंड आमच्या टीमसाठी बोलावं तर टीम सकाळपासून खूप चांगली खेळली. आम्ही लीगमध्ये देखील 3 पैकी 3 मॅच जिंकून वर आलो. सेमी देखील खूप चांगला खेळला. परंतु एक काही त्रुटी झाल्या पण मी प्लेयर्स लोकांना काही बोलत नाही कारण यश आणि अपयश दोन्ही आपल्याला लाईफमध्ये सांभाळायला लागतं. तर कोणी त्याचं टेन्शन घेऊ नका कारण ह्याआधी मी KPL खूप जिंकलोय आणि अशाच खूप ट्रॉफी जिंकत येईल याची मी ग्वाही धरतो. धन्यवाद. एक महत्वाचा छोटेखानी सत्कार राहिलाय. जी 2 जोडगोळी आहे वीरू आणि जय यांची त्यांचा बहुमान सन्मान नक्कीच झाला पाहिजे. प्रचित आणि पंकज थोडस मध्ये या दोघं आपण एकत्र यायचंय ज्यांच्या माध्यमातून प्रमुख आयोजन केलं गेलंय आणि नक्कीच या ठिकाणी त्यांचा बहुमान सन्मान नलावडे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा बहुमान सन्मान नक्कीच मायेची उबदार शाल जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. या जोडगोळीने सक्सेस करून दाखवलंय. कांजूरमार्ग प्रीमियर लीग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा यशस्वी सोहळा पार पाडण्यामागे ही 2 जोडगोळी नक्कीच पाहायला मिळते आहे. धन्यवाद. यानंतर एक महत्वाचं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे ते शेवटी दिलं जाईल परंतु अंतिम विजेता ठरलाय आणि कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व पहिलं संघ ठरतोय ओमकार एकनाथ 11. सर्व प्लेयर आतमध्ये यायचंय. बाहुबली चषक घ्यायचा आहे तो चषक मध्ये ठेवा. सांभाळा असते असते. बाकीचे प्लेयर थोडेसे खाली बसा. ट्रॉफी खाली ठेवा नाही तर ट्रॉफी खाली ठेवा. थोडस मागे ठेवलं तरी हरकत नाही. जोरदार टाळ्या नक्कीच ओमकार एकनाथ 11 संघासाठी झाल्या पाहिजेत. फायरवर्क लावण्या अगोदर एकत्र बोलायचं. बोला गणपती बाप्पा जय श्रीराम. अंतिम विजेता नक्कीच ओमकार एकनाथ 11. काय एफर्ट दिलेत. 8 संघांमधनं कांजूरमार्ग प्रीमियर लीगचं टर्फचं पहिलं पर्व आणि अंतिम विजेता ठरलाय ओमकार एकनाथ 11. संघ प्रतिनिधी म्हणून बोलणारा कोणी संघ मालक किंवा कॅप्टन 2 मिनिटं थांबायचंय. बसा तसेच बसा. परत अजून एक फोटो काढले जात आहेत. फायरवर्क लावले जात आहेत. एकत्र या. पाठीमागे मान्यवर दिसले पाहिजे याची खबरदारी घ्या.
शुभम कोण बोलणार? ऋषिकेश चला कल्पेश यायचं आहे 2 मिनिटं चला. ऋषी तुमचा संघ या ठिकाणी अंतिम फेरी विजेता झालाय. काय आनंद व्यक्त करताय आणि तुला झालेली दुखापत स्वतःला सांभाळायचं, उद्या ऑफिस जॉईन करायचं आहे. पंकज 2 मिनिटं. पंकज 2 मिनिट. आपण अंतिम विजेता ठरलेल्या संघनायकाला या ठिकाणी त्याच्या मनोगत आपण नक्कीच व्यक्त करतोय. काय आनंद व्यक्त कराल? पर्व पहिलं आयोजन नियोजन कसं वाटलं त्या शब्दात 2 शब्द. सगळ्यात पहिले आयोजनाबद्दल सांगायचं झालं ना, खूप मेहनत लागते. कारण की जेव्हा आपण कांजूर प्रीमियर लीग हे नाव लावतो ना, तो एक स्टँडर्ड सेट आहे आपल्या इकडे कांजूर प्रीमियर लीग. आणि तो स्टँडर्ड जो सेट आहे ना, तो पंकज प्रची यांची मेहनत आपल्याला दिसून आली. त्याच्यामुळे आपल्याला एवढी चांगली टुर्नामेंट अनुभवायला भेटली. आणि कौतुक करीन सोहन सरांचं पण, कारण की कुठलाच स्पॉन्सर असा बघितला नाही की पूर्ण दिवस तो ग्राउंडवर राहतो पोरांमध्ये. तर खूप मोठी गोष्ट आहे ही पोरांसाठी, एक प्रोत्साहन असतं आम्हाला पण त्याच्यासाठी. ठीक आहे. तो त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर आयोजन एवढ्या चांगल्या लेवलचं इकडे केलेलं नाही. तुम्ही आता ट्रॉफीज बघू शकता, परत ऑप्शनचा कॉन्सेप्ट बघू शकता, प्रोफेशनल अंपायर्स बघू शकता इथे, प्रोफेशनल कमेंट्री बघू शकता इथे. तर एक लेवल सेट केलेली आहे टुर्नामेंटला आणि त्यासाठी खरंच खूप कौतुक आहे आयोजन कमिटीचं पूर्ण. धन्यवाद ऋषिकेश, धन्यवाद तुझं. यानंतर एक महत्वाचं पारितोषिक राहिलंय आणि ती मालिकावीर आहे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मी नक्कीच विनंती करतो मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलाडे साहेबांना. आणि नामांकन आहे, तुमच्याकडनं नाव यायला पाहिजे. मॅन ऑफ द सिरीज कोण? एकच नाव, हळदणकरांचा ऋषिकेश ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. वायर सांभाळ, पाय वायर सांभाळ. सायकलवर पाय घालून बसायचंय. हा दोन मिनिटं थांब. शुभम आता तू यायचं मॅन ऑफ द सिरीजचं म्हणून त्याचं पाय आपण गुणगौरव नक्की ऋषी आता बोललाय. सायकल बाजूला घ्या ऋषी, असंच थांब 2 मिनिटं. बाजूला सायकल ठेवली जाईल. सायकल म्हणून मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तुला मिळालाय. डबल सीट बसवायचं झालं तर त्याच्यावरती कोणाला बसवशील याबद्दल 2 शब्द. खरंच खूप ग्रेटफुल आहे मी यासाठी, कारण की इंटर कांजूरसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळत नाही सहसा. आणि जर मिळतोय आणि त्याच्यामध्ये असं प्राईज मिळत आहे तर त्याच्यासाठी मी खरंच खूप थँकफुल आहे आयोजन कमिटीचा, परत पंकजा, प्रचितसाठी आणि सोहन सरांसाठी. थँक्यू सो मच. या ठिकाणी येस नलावडे साहेबांचा 2 शब्द आपण नक्कीच. कोण बोलतंय? या ठिकाणी कांजूर प्रीमियर लीगच्या वतीनं जे क्रिकेट टुर्नामेंट ठेवण्यात आलेले होते, आमचे कांजूरचे तालुका अध्यक्ष सोहन सहदेवन, विक्रोळी तालुक्याचे अध्यक्ष सोहनजी सहदेवन, त्यांचे सर्व सहकारी तालुक्यातील युवक असतील, बेसिकचे सर्व फ्रंटलचे प्रमुख यांनी त्यांना चांगल्या, मायनॉरिटीचे प्रमुख यांना त्यांनी चांगल्या प्रमाणे सगळ्यांनी, आसिफभाई असतील, मंगेशभाई असतील, गोरडे असतील, सागरजी असतील, आसिफभाई असतील, महेशजी असतील, मिलिंदभाऊ असतील, अशोकजी आहेत, रिजवानबाई जे आता मायनॉरिटीचे आपले जिल्हाध्यक्ष होणार आहेत, असे अनेक जण, मिलिंदभाई, मच्छिंद्रजी गोरडे आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे, राशिद सिद्दीकीजी, या सर्वांनी चांगल्या प्रकारची साथ सोनबाईंना दिली. त्यामुळे हा चांगला प्रोग्राम या ठिकाणी संपन्न झाला आणि आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपले मुंबईचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब या ठिकाणी आले आणि त्यामध्ये दुग्ध शर्करायोग या ठिकाणी झाला. आपण बक्षीस वितरण केलं आणि चांगली युवकांची टीम ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या पक्षाला एक तरुण युवक चेहरे या ठिकाणी मिळतील अशी अपेक्षा या विक्रोळी तालुक्यामध्ये
करतो. पुन्हा एकदा सोहन सहदेव आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि साहेबांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल. चला ग्राउंडच्या आतमध्ये आपण फोटो सेशन नक्कीच केलं जाईल. दोन्ही टीम्स एकत्र त्या ठिकाणी या आणि माईक या ठिकाणी बंद केला जातोय. वेळेचं भान आहे. हा कार्यक्रम नक्कीच संपला असं जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या पर्वामध्ये आपण नक्कीच भेटू. धन्यवाद. मी संतोष खोत रजा घेतो. थँक्यू. शुभरात्री.